आज मी अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशा तिखट पुऱ्या बनवल्या आहेत। या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता। 2 ते 3 दिवस आरामशीर या पुऱ्या टिकतात आणि खायला तर एक नंबर लागतात। अगदी कमी साहित्यामध्ये झटपट या पुऱ्या बनून तयार होतात। चला तर मग टाइम वाया न घालवता आपण लगेचच तिखट पुऱ्या बनवायला सुरुवात करूयात। तिखट पुरी बनविण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। मिक्सरच्या एका भांड्यामध्ये मी 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतल्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे आणि 1 चमचा जिरं टाकून घेतलं। थोडंसं पाणी टाकून याला आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे पुरी बनविण्यासाठी एकदम परफेक्ट असं वाटण आपलं तयार आहे। जरा वेळ याला साईडला ठेवते आणि आता आपल्याला पीठ मळायचं आहे। तर पीठ मळण्यासाठी एका मोठ्या परातीमध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच कपानं 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे। ज्वारीच्या पिठामुळे पुऱ्या मस्त खुसखुशीत तयार होतात, त्यामुळे ज्वारीचं पीठ आपल्याला नक्की घ्यायचं आहे आणि अर्धा कप बेसन पीठ घेतलं आहे। आता हे सगळे पीठ आपण चाळणीतून मस्त चाळून घेऊयात, म्हणजे यामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर ते वरती चाळणीमध्येच राहतं। हे पहा, अशा प्रकारे सगळे पीठ छान असे मी इथे चाळून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी 1 छोटा चमचा हळदी पावडर टाकून घेते, जो मसाला डब्यामध्ये असतो त्या चमच्यानं, आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। यापेक्षा जास्त मसाले आपल्याला यामध्ये टाकायचे नाही। आणि सुरुवातीला जे वाटण तयार केलं होतं ते सगळं वाटण पिठामध्ये टाकून घ्यायचं। मिक्सरचं भांडं विसळून मी थोडंसं पाणीसुद्धा ते टाकलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून याचा आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे। तर जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मस्त असं घट्ट हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तिखट पुरी बनवण्यासाठी आपल्याला जास्त मसाले लागत नाही। अगदी कमी साहित्यामध्ये मस्त खुसखुशीत अशा पुऱ्या बनून तयार होतात आणि अशा प्रकारे तिखट पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता। 3 ते 4 दिवस या पुऱ्या आरामशीर टिकतात, याला काहीही होत नाही। मस्त असा घट्टसर पिठाचा गोळा तयार झालेला आहे। आता यावरती झाकण ठेवून याला मी एक 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवणार आहे। जास्त वेळ ठेवायचं नाही, फक्त 10 ते 15 मिनिट्सच आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर लगेचच मी या पिठाच्या पुऱ्या बनवायला घेणार आहे। तर या पिठाचा मी एक गोळा तोडून घेते आणि राहिलेलं जे पीठ आहे त्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते किरपजलं जात नाही। आणि जे पीठ घेतलं होतं त्याला पोळपटावरती अशा प्रकारे आपल्याला लांब सडक असा याचा रोल करून घ्यायचा आहे। रोल तयार करून झाला की याला चाकूनं कट देऊन घ्यायचा, म्हणजे सगळ्या लाट्या एकाच आकाराच्या तयार होतात आणि पटकन होतात। सुरुवातीला मी एवढ्याच लाट्यांच्या पुऱ्या बनवून घेणार आहे। मस्त गोल अशा मी लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत। तर पुरी बनविण्यासाठी एका वाटीमध्ये मी गव्हाचं सुकं पीठ घेतलं आणि यामध्ये तयार केलेली लाटी बुडवायची आणि आता याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर ही जी तिखट पुरी आहे ही आपल्याला खूप जास्त जाड किंवा एकदम पातळ सुद्धा करायची नाही। साधारणतः इथपर्यंत जाडीची आपल्याला ही पुरी लाटायची आहे। सुरुवातीला मी 8 ते 10 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आधी एवढ्याच पुऱ्या मी तळून घेणार आहे। तेल मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं। छान तेल गरम झालेलं आहे। यामध्ये लाटून घेतलेली पुरी सोडायची आणि त्याला अशा प्रकारे वरतून प्रेस करायचं, म्हणजे पुरी मस्त टम्म फुगते। दोन्ही पण साईडनं पुरीला छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे। जर तुमच्या मदतीला कोणी असेल तर एक जणानं लाटून आणि एक जणानं तळून घेऊ शकता। मस्त अशी पुरी तळून झालेली आहे। आता राहिलेल्या पिठाच्या सगळ्या पुऱ्या आपल्याला लाटून अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहे। या पुऱ्या दह्यासोबत खायला खूप छान लागतात। तुम्ही याला टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकता। मला तर या पुऱ्या नुसत्याच अशा पण खायला खूप आवडतात। या ठिकाणी मी सगळ्या पिठाच्या पुऱ्या लाटून तळून घेतलेल्या आहेत। पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत आणि मस्त खमंग खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तिखट पुऱ्या एकदा तरी नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला या खायला
नक्कीच आवडतील याची मला खात्री आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। बाय बाय। थँक यू।